लोकसभा निवडणुकांबाबत मनसेची थेट भूमिका मांडण्याचं राज ठाकरेंनी आज टाळलंय। नाशिकमध्ये मनसेचा 18वा वर्धापन दिन सोहळा साजरा झाला। यावेळी राज ठाकरे आपली भूमिका मांडतील अशी शक्यता होती, मात्र आपली विस्तृत भूमिका 9 एप्रिलला गुढीपाडवा मेळाव्यात मांडू असं राज ठाकरे म्हणाले। मेळाव्यातनं राज ठाकरेंनी भाजपलाही टोला लगावलाय। माझ्याकडेवर माझीच पोरं खेळवायची आहेत, सध्या राज्यात दुसऱ्यांची पोरं खेळवतात अशी टीका राज ठाकरेंनी केली। तर राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर देखील टीका केली आहे। आज या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगतोय मी तुम्हाला एक पहिली गोष्ट, मला जे काय बोलायचं आहे ना, भरपूर गोष्टी बोलायच्या आहेत, पण त्या 9 एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेला शिवतीर्थावर येणाऱ्या निवडणुकांचे काय निर्णय घ्यायचे ते लवकरच तुमच्या समोर मी सांगेन, आणेन। तोपर्यंत आणि पुढे पण काय ठेवायचंय तुम्ही? पेशन्स। असं आहे की या संदर्भातली आमची भूमिका ही आम्ही यापूर्वी देखील सांगितलेली आहे की आता मनसेने जी काही व्यापक भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आमच्या विचाराशी विसंगत नाही आहे। त्याच्यामुळे कसं आहे की आधी क्षेत्रीय अस्मिता जी आहे ती आम्हाला मान्यच आहे। महाराष्ट्रात राहून मराठी माणसाबद्दल बोलणं हे योग्यच आहे, ते केलंच पाहिजे। मराठी माणसाचे सगळे अधिकार प्रोटेक्ट केलेच पाहिजे, पण त्याचसोबत एक व्यापक भूमिका देखील असली पाहिजे, एक्सक्लुजनची भूमिका असू नये असं आमचं मत होतं। आणि मराठी माणसाच्या हक्कांसोबत आज एक हिंदुत्वाची भूमिका ही त्या ठिकाणी मनसेने घेतली आहे। त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या भूमिकेत फारसं अंतर राहिलेलं नाही आहे। बाकी मग निवडणुकीत काय करायचं आहे वगैरे याच्यावरनं इन्फरन्सेस काढता येणार नाही। या गोष्टी चर्चेच्या असतात, तपशिलाच्या असतात, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय होऊ शकतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी 10 वर्ष अगोदर आला, पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार। तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी आहे ती। आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत। जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात, त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष। त्याशिवाय मला एका नाट्य संमेलनामध्ये 5 नगरसेवक भेटायला आले। नमस्कार साहेब, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक। म्हटलं बरं, कोणाचे? तर त्यातले 3 बोलले आम्ही शरद पवारांचे, 2 बोलले आम्ही अजित पवारांचे। पण आले होते एकत्र। माझा अजूनही ठाम मत आहे सगळे आतून एकच आहे, सगळं आतून एकच आहे। फक्त येडे बनवतायत, तुम्हाला मूर्ख बनवतायत। आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होतीये। ते स्वतः नाटक कंपनी आहेत, स्वतःच मिमिक्री आर्टिस्ट आहेत, कोणाचीही नक्कल करू शकतात, म्हणजे आर्टिस्ट आहेत, जन्मजात आर्टिस्ट आहेत। आता स्वतःचा पक्ष वाढवायचा सोडून दुसऱ्याच्या पक्षात काय चालू आहे हे कशाला बघताय? आणि आम्ही खुलेआम सांगतोय की ह्या आमच्यातनं गेलेल्या कोणालाही दरवाजा उघडणार नाही। मी तुम्हाला खरं सांगतो, मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत। कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय, दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं सुख नकोय मला। माझ्यात आहे ताकद तेवढी। ही मुलं म्हणण्याची अतिशयोक्ती मी करणार नाही। हे त्यांचे 2 राजकीय मित्र निर्माण केलेले आहेत। त्यांचा जन्म हा दुसरे 2 पक्ष फोडून करण्यात आलेला आहे। हीच महाराष्ट्राला खटकणारी बाब आहे आणि त्यामुळं 2 पक्ष मोठे फोडले आणि त्यांना आपले मित्र पक्ष मानले, कारण तिसरा नवा मित्र मिळणं अवघड आहे। अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यांनी त्यांचे हे 2 मित्र पक्ष, हे 2 पक्ष फोडून 2 मित्र नवे कमवलेले आहेत। त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत बसेल अशी मला खात्री आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।